राम राम मंडळी, जय शिवराय. आपण आज बघितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून एक मोर्चा हा काढला शिवाजी पार्क येथे. त्यावेळेस त्यांची भाषणंही झाली. त्यांनी जनतेला म्हणजे मेनली युवा जे आहेत मुंबईमधले जे जमले होते त्यांना संबोधित केलं. आता आपल्याला नेमकं त्यांनी यामध्ये एक अट ठेवली होती की कुठल्याही पक्षाचा हा मोर्चा नाही, मनसेचाही झेंडा फडकला नाही तेथे आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाचाही झेंडा फडकला नाही. परंतु जे राज ठाकरे वर्षानुवर्ष चूक करत आले तेच चूक ते पुन्हा करतायत. त्यांचा पक्ष आहे, ते राजकीय पक्षाचे नेते आहेत, एक पक्ष चालवतात. उद्धव ठाकरेही तसेच करतायत आणि ते विना पक्षाच्या झेंड्याने ते युवांना एकत्र बोलवत आहेत. म्हणजेच कुठेतरी पक्षाची ताकद ते विसरतायत की काय मला माहीत नाही. असं कुठलाही बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघा, कुठेही बघा की कुठल्या काँग्रेसने जे आंदोलनं केली त्याच्यामध्ये काँग्रेसचा झेंडा नाही आला का? शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात आणि तिथून तुम्ही ती भूमिका मांडताय, तर तुम्ही तुमच्या पक्षाचं समर्थन, पक्षाचं ब्रँडिंग हे केलंच पाहिजे. तुम्ही उगाच विनाकारण जसं राज ठाकरे यांनी पहिल्यांदाही केलेलं आहे की भाजपला ते बिना निवडणुका लढवताच पाठिंबा जाहीर करायचे. त्यामुळेच खरं जो प्रश्न आत्ता येतोय म्हणजे नेहमीच राहिला आहे राज ठाकरे यांच्याबद्दल की त्यांच्या भाषणाला गर्दी होते परंतु त्याचं रूपांतर हे मतात होत नाही. मी तरी या गोष्टीबद्दल त्यांच्या या भूमिकेशी मी सहमत नाही आहे की त्यांनी जो निर्णय घेतला की आपण युवकांच्या बाजूला आहे. CJPने प्रोटेस्ट केलं, युवा CJPच्या नावाखाली आले, ते राजकीय पक्षाचे नाही आहेत. परंतु तुम्ही जेव्हा त्यांच्या पक्षाला भूमिका जाहीर करताय, CJPच्या मागे आहात, युवांच्या मागे आहात, तर तुम्ही तुमच्या पक्षाचा उद्धार का करू नये? आणि त्यातूनच पुन्हा मतं नाही पडली की तुम्ही म्हणणार मतं परिवर्तन होत नाही. शेवटी राज ठाकरे आणि सोबतच आता उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच हे केलं. त्यांनी कुठेतरी याला म्हणजे तुम्ही राजकीय पक्षाद्वारेच यांना पाठिंबा असा जर तुम्ही कार्यक्रम ठेवला असता तर मनसेवालेही आले असते, युवाही जे CJPवाले आहेत तेही तुमच्या तिथे आले असते. कारण शेवटी हे जे झालेलं आहे राजीनामा, त्यानंतर ज्या गोष्टी आता येत आहेत ते राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते येऊ शकले असते. परंतु कुठेतरी भीती आहे की राजकीय पक्षांच्या नावाखाली आपण नको, आपण फक्त एक भारतीय आहोत म्हणून ह्या गोष्टी घडतायत. उद्या तुम्ही निवडणुका लढवताना मनसे म्हणूनच जाणार आहात पुढे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडनंच पुढे जाणार आहात आणि त्यावेळेस तुम्हाला जर लोक म्हटले की नाही भारतीय आहात, भारतीय आम्ही कुठल्याही पक्षाला करू, तुम्ही आमच्यासोबत उभे राहा, तर निश्चितच हे कुठेतरी वेगळं घडेल. सन्माननीय राज ठाकरे यांना राजकारण जास्त कळतं, आपण त्यामध्ये नाही आहे. परंतु एक थोडंसं सजेशन म्हणून कुठेतरी राज ठाकरे तुम्ही आत्ता विरोधी पक्षात, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात एक महत्त्वाची भूमिका बजावतायत आणि त्यातून जर तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव विसरून फक्त युवांसाठी कुठल्याही पक्षाचा नाही, आम्ही सगळे भारतीय, तर निश्चितच कुठेतरी मला नाही वाटत हे आहे. 15 ऑगस्ट असतं, 26 जानेवारी असतं तर निश्चितच चांगली गोष्ट होती. परंतु अशा कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही मनसेने शिवसेनाकडनं हा कार्यक्रम आहे तिथे भलेही तुमचे मनसेतले आले असते, झेंडे फडकले असते, ह्याच गोष्टी बाहेर देशभरात पोहोचल्या असत्या. म्हणजे मनसे आणि शिवसेना आहे, शेवटी ठाकरे गट हा फक्त ब्रँड पुरता राहिला आहे का? मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांना आपल्या पक्षाशी आणि पक्षाची ब्रँडिंग ही करावीच लागेल. असो, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल की जे आज जो प्रोटेस्ट पीसफुली त्यांनी जे शिवाजी पार्क येथे सभा घेतली त्यामध्ये त्यांनी पक्षाचे झेंडे जे फक्त भारताचेच झेंडे आणण्यासाठी मज्जाव केला होता आणि पक्षाचे घेतले नव्हते झेंडे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खरंच त्यांची नीती आहे का? आणि हे त्यांचं असंच वागणं कुठेतरी ते जी गर्दीचं रूपांतर मतांत होत नाही याचीच पुन्हा ते त्या पद्धतीने वाटचाल करताय का? तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.